नाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। भारत मातेला त्रिवार अभिवादन करतो, वंदन करतो। ही भूमी महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची भूमी फार दैदिप्यमान आहे, फार वैभवशाली आहे। हा देश विठोबाचा आहे, हे राष्ट्र विठोबाचं आहे, हे राष्ट्र ज्ञानोबाचं आहे, हे राष्ट्र तुकोबाचं आहे आणि हे राष्ट्र शिवोबाचं आहे। हा महाराष्ट्र विठोबाचा आहे। हा देव एकमेव देव आहे जो देव स्वतःला हात लावू देतो, जो देव स्वतःला हात लावू देतो। त्याच धर्मावर अस्पृश्यतेचा आरोप करणं हे कितपत योग्य आहे, विचार करावा। हा देश ज्ञानोबाचा आहे का ज्या ज्ञानोबानं स्वतःच्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित विसरूनही त्याच सनातन हिंदू परंपरेकरता आपलं आयुष्य वेचलं। हे राष्ट्र तुकोबाचं आहे। प्रामाणिकपणानं जीवन जगल्यानंतर, इमानदारीनं आपलं आयुष्य घालवल्यानंतर आपल्याला देवाकडे जावं लागते, पण जालना घेण्याकरता देव विमान घेऊन येतो। त्या तुकोबाचा जन्म ज्या मध्ये झाला ती भूमी ही आहे, तुकोबाचा आहे। पण आम्हाला या विशाल हिंदू संमेलनाच्या माध्यमातून मला एक गोष्ट बोलायची आहे, खेदानं बोलायची आहे। ज्या शिवछत्रपतीनं आम्हाला स्वराज्य दिलं, त्या स्वराज्याला सुराज्य करण्याच्या ऐवजी आम्ही स्वार्थाच्या चिखलामध्ये लोळून राहिलो। मी या व्यासगादीवरून काही शब्द बोलतोय, कदाचित कोणाकोणाला वाईट वाटतील, परंतु आमच्या शिवछत्रपतीची तुलना कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या नत्थू खैऱ्या सोबत करणं हे महाराष्ट्राला निश्चितच आवडलेलं नाही। तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे केलं असेल, त्याच्यामुळं कदाचित तुमचा हर्षवर्धन झाला असेल, पण तुमच्या या कृतीमुळं महाराष्ट्राचा हर्ष विसर्जन झालेला आहे। करू नका असं, स्वार्थाकरता करू नका। अहो, शिवछत्रपती काय आहे? या देशामध्ये स्वार्थाच्या नादामध्ये आम्ही इतके वेडे झालो। नेमकी अडचण काय होते? आपण चांगल्या संख्येनं जमलेले आहात, तरी अजून पाहिजे होते। पण आपल्या हिंदू धर्माला एक फार मोठा दोष आहे। आपल्याला लोक जमवायचे असले तर डीजे लावल्याशिवाय लोक जमत नाहीत आपली। आम्ही ज्ञानापासून दूर होत चाललोय, आम्ही विचारांपासून दूर होत चाललोय। ही भूमी किती श्रेष्ठ आहे हो। आज एक संघटना जी देशाकरता कार्य करते, जी समाजाकरता कार्य करते, आणि हे कार्य करत असताना त्यांनी एकच काम केलं। त्यांनी काय केलं? त्यांनी राष्ट्र घडवणारी, राष्ट्र जागवणारी, राष्ट्राकरता समर्पण करणारी एक पिढी तयार केली। हा एक यज्ञ चाललेला आहे, राष्ट्रयज्ञ चाललेला आहे। या राष्ट्रयज्ञामध्ये केवळ स्वाहा 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 करण्याकरता ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, त्या लोकांचा हा समूह आहे। 1925 मध्ये आपल्याच नागपूरमध्ये आपण बऱ्याच अंशानं भाग्यवान आहोत का जगातली इतकी मोठी सामाजिक संघटना, त्याची स्थापना आपल्या विदर्भामध्ये आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याला सुद्धा फार मोठं रत्न लाभलेलं आहे। ज्यांना राष्ट्रसंत म्हणून गौरवण्यात आलं ते तुकडोजी बाबा सुद्धा इच्छे आहेत। स्वतःचा मुलगा गेला आणि रत्नागिरीला निरोप पोचला, बाबा 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 तुमचा मुलगा वारला। तेव्हा ज्या महात्म्यानं शब्द वापरले होते, ऐसे मेले कोट्यानु कोटी काय रडू एकासाठी, त्या गाडगे बाबाची ही भूमी आहे।
आज आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना पाहू शकलो नाही, पण आज आमच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा ज्यांच्या मधून जन्माला आली त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकरांची ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये या संत परंपरेमध्ये आम्हाला जन्म मिळाल्यानंतरही आमच्या आतमधला जो स्वाभिमान आहे, शिवछत्रपतीनं आम्हाला दिलं काय? काय दिलंय? शिवछत्रपतीनं आम्हाला स्वाभिमानानं जगणं शिकवलं. मी तरुण पोरांना नेहमी बोलत असतो, कोणाचे पाय चाटून मोठे होऊ नका, कोणाचे तरी पाय घासून मोठे व्हा, तेव्हा आनंद येतो. पाय चाटून कोणी मोठं होऊ शकते. आम्ही पाय घासून मोठे झालो पाहिजे, आम्ही कष्टानं मोठे झालो पाहिजे. हे राष्ट्र कोणी घडवलं? आज भारताच्या पंतप्रधानाची यादी पाहत असताना आम्हाला एक नाव आवर्जून घ्यावं असं वाटते. ते नाव म्हणजे भारतरत्न वैकुंठवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब. ते जेव्हा संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत होते ना, तेव्हा नानाजी देशमुख आणि त्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर नानाजींनी पाहिलं अटल बिहारींच्या पायामध्ये चप्पल नव्हती. त्या काळामध्ये नानाजी देशमुखांनी 2 रुपये दिले, चप्पल घे. 8 दिवसांनी पाहिलं चप्पल पायामध्ये नव्हती. नानाजी देशमुखांनी विचारलं, म्हणे अरे आपके पैर में चप्पल नहीं थी इसलिए मैंने आपको 2 रुपये दिए, आपने चप्पल क्यों नहीं ली? तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं. त्यांनी सांगितलं होतं, बोले नानाजी पैर तो चल जाएंगे लेकिन पेट भी चलना चाहिए ना, वो 2 रुपये पेट के लिए इस्तेमाल किए. या याच्यातून भारत घडलाय. आज काही लोकांनी एका विशिष्ट विचारधारेचं म्हणून ज्या संघटनेला अस्पृश्य मानलं. का मानलंय? आज 100 वर्ष स्थापनेचे उत्सव करत असताना यांना मोठमोठे उत्सव करता आले असते, पण या संघटनेनं विचार केला की भारतामध्ये जवळपास 1.5 लाख हिंदू संमेलन होत आहे आणि या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून संघटित हिंदू झाला तर समर्थ भारत उभा राहील. आम्हाला भारत समर्थ करायचा आहे, त्याच्याकरता हिंदू संघटित झाला पाहिजे. आणि आज या मोर्शीच्या विशाल हिंदू संमेलनामधून विशाल महाराज बडे एक वाक्य बोलते, ते वाक्य लक्षात ठेवा. व्हायलन्स ऑफ बॅड पीपल इज नॉट द टेरिबल प्रॉब्लेम. व्हायलन्स ऑफ बॅड पीपल इज नॉट द टेरिबल प्रॉब्लेम. सायलेन्स ऑफ गुड पीपल वॉज द टेरिबल प्रॉब्लेम. निष्क्रिय लोकांची ताकद, जे वाईट लोक आहे त्यांची जी सक्रियता आहे हा मोठा धोका नाही आहे. जे सज्जन लोक आहेत त्यांची निष्क्रियता हा फार मोठा धोका आहे, फार मोठा धोका आहे. आमच्या अंतःकरणामध्ये त्या देशाविषयी, त्या राष्ट्राविषयी काहीतरी स्वाभिमान. आज बरेच जण इथं आले नसतील कारण ते भारत आणि वेस्ट इंडिजची मॅच पाहून राहिले, पण ती भारत आणि वेस्ट इंडिजची मॅच पाहत असताना भारताविषयी प्रेम आहे याच्याकरता पाहून नाही राहिले. आमचे 3 तास मनोरंजनामध्ये गेले पाहिजे याच्यासाठी पाहून राहिले. मी रात्री 250 किलोमीटर गाडी चालवत गेलो, आता 200-250 किलोमीटर गाडी चालवत आलो. तर मी कशासाठी आलो? मी तुम्हाला प्रभावित करण्याकरता नाही आलो, मी तुम्हाला प्रकाश देण्याकरता आलोय. आज या अंधकारामध्ये आम्ही खितपत पडलोय. आणि संघाच्या स्थापनेची 100 वर्ष होत असताना त्या संघानं या देशाला समृद्ध बनवण्याकरता, सामर्थ्यवान बनवण्याकरता दुसरा काही विचार मांडला नाही, तर याच्याकरता पंचपरिवर्तनाचा विचार मांडला. पंचपरिवर्तन काय आहेत? पंचपरिवर्तन कशाकरता मांडली? त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं मला वाटलं देशमुख सर, ते म्हणजे स्वबोध, स्वराष्ट्र, स्वदेश, स्वसंस्कृती याच्याविषयी आम्ही स्वाभिमान बाळगला पाहिजे. आम्हाला नाही वाटत जपान नावाचा जो देश आहे ना, त्या देशावर इतके अत्याचार झाले, त्या देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती पाहिजे तशी अनुकूल नाही,
तरीही तो देश त्यांची संस्कृती विसरत नाही. मला वाटतं आताही बोलता बोलता सरांनी सांगितलं सरांनी की आम्ही लग्नामध्ये कोट घालतो, ते लोक कोट घालतात याचं कारण वेगळं आहे. तिथे जो प्रदेश आहे तो प्रदेशच थंड आहे, त्याच्यामुळे ते कोट घालतात. मला तर लग्नामध्ये सगळ्यात जास्त कीव येते नवरदेवाची. त्याला त्या कोटामध्ये ते सगळं सहन करावं लागते. बरं, मलाही कधी कधी कळत नाही, मलाही जॉकेट घालायची हौस आहे, पण मी कधी कधी घालत नाही कारण की ते खूप इरिटेटेड करते ना. पण काही लोक मे महिन्यातही जॉकेट घालतात. का घालतात? त्यांना शो करायचा आहे. एवढ्या उन्हामध्ये का घातला जाते? आम्ही आमच्या वेशामध्ये चांगले दिसत नाही? बरं, आम्ही खूप काही शिकलो म्हणजे आम्ही आमचा भारतीय वेश वापरू शकत नाही असं आहे का? असं आहे. स्वबोध, स्वदेश, स्वभाषा. मी जेव्हा लॉर्ड मेकॉलेचा थोडासा अभ्यास करत होतो ना, लॉर्ड मेकॉलेचा जो मालक होता, त्या लॉर्ड मेकॉलेच्या मालकानं लॉर्ड मेकॉलेला भारतामध्ये पाठवलं होतं. आणि भारतामध्ये पाठवल्यानंतर लॉर्ड मेकॉलेनं अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याने 1580 पानाचा अहवाल सादर केला. आणि 2 फेब्रुवारी 1935 रोजी तो अहवाल लॉर्ड मेकॉलेचा जो मालक होता त्यानं ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर सादर केला. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता, जोपर्यंत भारतीय लोकांना त्यांचा जो स्वाभिमान आहे, संस्कृती आहे, त्याच्यापासून आपण दूर करत नाही, तोपर्यंत आपण भारताला गुलाम बनवू शकत नाही. आज त्या लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीनं जी 1836 साली झाली, त्याची सुद्धा 2036 मध्ये 200 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 200 वर्षामध्ये गुलामगिरीच्या खुणा आमच्या अंतःकरणामध्ये मुरवण्यात आलेल्या आहेत. त्या लॉर्ड मेकॉलेच्या त्या अहवालामध्ये वर्णन आलेलं आहे की मी पूर्ण भारतामध्ये फिरलो, पण त्या पूर्ण भारतामध्ये मला एकही भिकारी दिसला नाही. आज आम्ही म्हणतोय की आम्हाला शिक्षणाची जी सोय आहे ती सोय इंग्रजांनी करून दिली, पण त्या लॉर्ड मेकॉलेच्या अहवालामध्ये असं वर्णन आलेलं आहे की त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये इंग्लंडमध्ये 240 शाळा होत्या, त्या काळामध्ये भारतामध्ये 7,32,000 गुरुकुलं होती. आम्हाला काय शिकवलं गेलं? आजही बरेच लोक असे म्हणतात, बरं झालं इंग्रज इथं आले, नाही तर आपण सुधारले नसतो. मला सांगा, आपण काय बिघडलेले होतो का? बिघडलेले होतो? अहो, या देशाचे संस्कार किती चांगले आहेत. रामायण हा माझा विषय आहे, रामकथा हा माझा आत्मा आहे. वयाच्या 12व्या वर्षी मला माझ्या आजोबांनी पंढरपूरला मोरारी बापूंच्या कथेमध्ये नेलं होतं. तेव्हापासून त्या कथा ऐकतोय, त्या कथा वाचतोय, त्याचा अभ्यास करतोय. आम्हाला राम का आवडला? त्या रामाच्या मंदिराकरता आमच्या अंतःकरणामध्ये इतका कळवळा का होता? त्या रामानं आम्हाला फक्त भावावर प्रेम करणं शिकवलं नाही, शत्रूवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे हे रामानं शिकवलं आम्हाला. जेव्हा रावण पडलेला आहे आणि सगळे जे माकड होते ना, ते माकड त्या रावणाच्या प्रेताला लाथा मारत होते, तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, तो मेला जरी असला, तो आपला शत्रू जरी असला, तरीही त्याचा सन्मान केला पाहिजे, हे शिकवणारा राम आमचा आदर्श आहे. 22 वर्षाची पोरगी निवडून येते आणि ती म्हणते आम्ही पूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू. पण हा महाराष्ट्र हिरवा नाही, हा रामाचा भगवा महाराष्ट्र आहे, हा रामाचा भगवा भारत आहे. का भगवा आहे? आम्हाला रंगासोबत घेणं देणं नाहीये. आम्हाला रंगासोबत घेणं दिलं असतं तर विशाल हिंदू संमेलनाच्या या मोर्शीच्या व्यासपीठावर ही जी मॅटिन घातलेली आहे ती हिरवी नसती, भगवी असती. आम्ही रंग सुद्धा बांधून ठेवले.
आम्ही रंग सुद्धा वाटून घेतले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे रंग जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हाच इंद्रधनुष्य प्रगट होते, सगळं चांगलं दिसते. आज सगळे रंग एक आले पाहिजे. देशमुख सर बोलून गेले की आमची हिंदूची व्याख्या वेगळी आहे. त्याच्यामध्ये हिमालयातला ही आणि सिंधू मधला इंदू याला जोडल्यानंतर ही जी भूमी आहे त्या भूमीला जो माय म्हणतो तो म्हणजे हिंदू आहे. मग तो कोणीही असावा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आत्मनिर्भर भारताकरता प्रयत्न केले, ते सुद्धा हिंदू आहे. त्यांनी भगवद्गीता वाचल्यानंतर आयुष्यामध्ये कधी मांस खाल्लं नाही. आमच्या दृष्टीनं उस्ताद बिस्मिल्ला अल्लाह खां साहेब सुद्धा हिंदू आहेत. कारण की अमेरिकेनं जेव्हा त्यांना प्रलोभन दिलं होतं की साहेब, खां साहेब, तुमची इतकी सुंदर कला आहे, तुम्ही आमच्या देशामध्ये या, तुम्हाला बंगला देतो, गाडी देतो, सगळं देतो. परंतु बिस्मिल्ला खां साहेब तेव्हा त्यांना बोलले होते, तुम्ही सगळं द्याल, पण ज्या काशीमध्ये, ज्या बनारसमध्ये गंगेच्या काठावर बसून मी रियाज केला, ती गंगा फक्त भारतामध्ये, ती दुसरीकडे नाही. ती गंगा तुम्ही कुठून आणाल? ज्याला गंगेचा स्वाभिमान आहे, ज्याला गायीचा स्वाभिमान आहे, ज्याला गीतेचा स्वाभिमान आहे, ज्यानं गोपींचा आदर केला, तो हिंदू आहे. आम्हाला शिवछत्रपतीचा भगवा पाहिजे, आम्हाला औरंगजेबाचा हिरवा नाही पाहिजे. कारण त्या औरंगजेबानं आई बहिणीची इज्जत लुटली होती आणि त्या शिवछत्रपतीनं कल्याणच्या सुभेदाराची, शत्रूची सून जी होती ती मानानं साडी चोळी देऊन वापस केली होती. म्हणून आम्हाला शिवछत्रपतीचा भगवा पाहिजे. आम्हाला रंगाचा भगवा नाही पाहिजे, आम्हाला विचाराचा भगवा पाहिजे, आम्हाला प्रवृत्तीचा भगवा पाहिजे. पण आम्हाला हे का जाणवत नाही? आम्हाला संस्कृतीचा विसर पडला. आम्ही मालक आहोत, पण आम्हाला दास बनून राहण्याची सवय पडली. एकदा जिजाऊ आईसाहेब कुठेतरी गेल्या होत्या आणि शिवछत्रपतीला एका दासीनं स्वतःच दूध पाजलं, तेव्हा जिजाबाई तिच्यावर चिडल्या आणि चिडल्यानंतर सांगितलं, म्हणे तू माझ्या मुलाला दूध पाजलं याची मला चीड आली नाही, पण तू दासी आहे, तुझं दूध पिऊन त्याच्यामध्ये दास्यत्वाचे भाव आले नाही पाहिजे याच्याकरता मी चिडलो. आम्ही काय शिकवतोय मुलांना? काय शिकवतोय? आम्ही आमची संस्कृती जागी ठेवली. 23व्या वर्षी, वयाच्या 23व्या वर्षी जेव्हा शहीद भगतसिंग फाशीवर चढत आहे आणि त्याच्या 3 दिवस पहिले त्याची आई विद्यावती जेव्हा शहीद भगतसिंगच्या समोर आली आणि शहीद भगतसिंगच्या समोर आल्यानंतर शहीद भगतसिंग तिला म्हणू लागला, ए माँ, ए बेबे, जब मैं शहीद हो जाऊंगा, जब मैं फांसी पे चढ़ जाऊंगा, उसके बाद जब मेरा शरीर आपके पास लाया जाएगा, आप आंखों में से आंसू मत बहाना, मत बहाना. शहीद भगत सिंहची आई विद्यावती म्हणू लागली, अरे बेटा भगत, अरे तू हमारा बेटा है और तू कहता है कि माँ आंसू मत बहाना, ऐसा क्यों कहता है? बोले माँ, इसलिए कहता हूं, अगर तुम्हारे आंखों में के आंसू भारत की और कोई माँ देख ले तो उसके बेटे को भगत सिंह बनाने के लिए वो तैयार नहीं होंगी. फक्त भगत सिंगचीच शहीदी पाहू नका, त्याच्या आईचे संस्कार सुद्धा बघा. आज रामायण महाभारताच्या कथा सांगून ज्यांच्या अंतःकरणामध्ये हिंदवी स्वराज्याची ज्योत प्रगट केली ना, ती जिजाबाई सुद्धा आम्हाला पाहिजे. आज आम्ही महापुरुषांचा वापर सुद्धा जातीपातीसाठी करतोय. महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही, देश आम्हाला माफ करणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाज समृद्ध करण्याकरता, समाज ताकदवान करण्याकरता एक अजून महत्वाचं पंचपरिवर्तनामधलं महत्वाचं परिवर्तन सांगितलंय. त्याच्यामध्ये आहे सामाजिक समरसता. समाज एक झाला पाहिजे, समाज जोडल्या गेला पाहिजे. आज आम्ही एका देशामध्ये वेगवेगळे गट,
संप्रदाय, जात, भाषा याच्यामध्ये आम्ही जोडल्या गेलेलो आहोत, याच्यामध्ये आम्ही विभागल्या गेलेलो आहे. तुम्ही तुमच्या भाषेचा स्वाभिमान ठेवावा, तुम्ही तुमच्या जातीचा स्वाभिमान ठेवावा, तुम्ही तुमच्या पंथाचा स्वाभिमान ठेवावा, तुम्ही तुमच्या संप्रदायाचा स्वाभिमान ठेवावा. पण हे करत असताना एक सगळ्यात मोठा स्वाभिमान सगळ्याच्या डोक्यावर असावा, आणि तो स्वाभिमान भारत माझी आई आहे, ही माझी आई आहे. याच्यासोबत तडजोड स्वीकारल्या जाणार नाही. या देशामधल्या साधूंनी सुद्धा याच दृष्टीनं आम्हाला उद्बोधन केलं. जेव्हा भारत पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, 50 वर्षापर्यंत सगळे देव गुंडाळून ठेवून द्या, कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. जर आपली आई पारतंत्र्यामध्ये असेल आणि तुम्ही देवाची पूजा करण्यामध्ये जर गुंग असाल तर तुम्हाला देव आशीर्वाद देणार नाही. त्या भारत मातेला मुक्त करण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करणं हीच देवाची पूजा आहे. आम्ही काय करतोय? आणि आमच्या हिंदूमध्ये तर इतकं विचित्रपणा आहे की आम्ही स्वतःचेच दोष काढतोय. सर बोलता बोलता बोलून गेले की सोशल मीडियाला जेव्हा व्हिडिओ पडतात आणि ते व्हिडिओ पडत असताना त्याच्यामधल्या ज्या कॉमेंट आहेत, मी तर लक्षच देत नाही. अशा गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपला वेळ वाया जातो. कुत्रे भुकतच असतात. हत्तीनं आपलं IT मध्ये चालावं, आणि हत्ती चालत असताना कुत्रे नाही भुंकले तर हत्तीचा अपमान आहे. हत्ती चालत असताना कुत्रे जर नाही भुंकले तो हत्तीचा अपमान असते. भुंकणारे असलेच पाहिजे. आपली चमक पाहून दुसऱ्याला चमका निघत असतील तर जगण्यात मजा आहे ना, नाही तर काय मजा आहे. आपली चमक पाहून दुसऱ्याला चमका उठल्या पाहिजे. आज भारताला पाहून बऱ्याच जणाला चमका का उठतात? हा भारत विश्वगुरु आहे, राहणार आहे, पुढेही राहणार आहे. आज विचाराच्या दृष्टीनं भारत विश्वगुरुच आहे. सिकंदर जग जिंकण्याकरता जेव्हा निघाला होता तेव्हा त्याचे आध्यात्मिक गुरु अरिस्टॉटल त्याला बोलले होते, म्हणे तू जग जिंकतो की नाही हे मला माहित नाही, पण भारतात चालला ना, भारतात गेल्यानंतर साधू संतांसोबत बस, साधू संतांच्या जवळ जा. आणि आम्ही साधू संतांपासून दूर आहोत. या माय माऊल्या प्रेमळ असतात म्हणून जवळ बसल्या. तुम्ही बघा ना बरं, विशाल महाराजाचे शब्द जराशे परखड जरी असले तरी तुम्हाला कापण्यासाठी आहेत का ते? तुम्ही का दूर बसता? आमची तलवार कोणावर चालते? आम्ही शब्दांनी जे राष्ट्रभक्त आहे त्यांना आधार देतो, आणि जे राष्ट्रद्रोही आहे ना त्यांना धारेनं कापतो. आम्हाला देश जोडायचा आहे, आम्हाला समाज जोडायचा आहे. आमच्या संतांनी हेच शिकवलं. ज्या वारकरी संप्रदायामध्ये मी लहानपणापासून आहे त्या ज्ञानोबारायांनी काय केलं? मेळविली मांदी वैष्णवाची. काय केलं त्यांनी? जेव्हा कानोपात्रेला आणि जेव्हा चोखोबारायाला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊ दिल्या जात नव्हतं तेव्हा ज्ञानोबारायांनी सांगितलं, जर कानोपात्रेला येऊ दिल्या जात नाही आणि जर चोखोबाला मंदिरात येऊ दिल्या जात नाही, आम्ही सुद्धा मंदिरामध्ये जाणार नाही. ते वाळवंटामध्ये निघून गेले. देव विठेवरून उतरला आणि मंदिरातला देव वाळवंटात गेला. ही ज्ञानोबारायांच्या विचाराची ताकद आहे. आम्हाला हे माहित नाही. आम्हाला कथा कीर्तनात सुद्धा मनोरंजन लागते. आमचे तर फार वाईट दिवस आहेत सध्या सर. काही दिवसानं लोक आम्हाला काय करा म्हणतील याचा नेम नाही. ते म्हणतील महाराज धोतर शर्टावर तुम्ही चांगले दिसत नाही, साडी घाला. आणि आम्ही स्वतःला विकायचं ठरवलेलंच आहे. काही शब्द स्पष्ट बोलता येत नाही, भाव समजून घ्या. शब्द जरी स्पष्ट बोलता येत नसतील, आपलं हेच होतंय. आमच्या स्वाभिमानाचा, आमच्या वैभवाचा जिथं प्रश्न येतो त्याला आम्ही तिलांजली दिली. आणि आमच्या वैयक्तिक, मी मगा एक शब्द वापरले होते, आम्ही सुराज्या करता नाही, आमच्या वैयक्तिक स्वार्थाच्या चिखलामध्ये आम्ही सगळेच लोळून राहिलो. याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, याच्यामध्ये आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र सुद्धा असेल.
आमचा स्वार्थ पूर्ण होत असेल तर आम्ही काही करायला तयार आहे. परवा आमच्या गावापाशी महाशिवरात्रीचा सप्ताह झाला. तिथं महाशिवरात्रीच्या दिवशी पंगत केल्या गेली. त्या महाराजानं काहीच बोलला नाही. त्याला वाटलं मी जर काही बोललो तर पुढच्या वर्षी तारीख घेणार नाही. त्याला ती तारीख महत्वाची वाटली. पण एकादशीच्या दिवशी अन्नदान केलं जातंय ते बंद केलं पाहिजे हे करायच्या कोणी मानसिकतेमध्ये नाही. का मी आज इतका विचार करतोय? मला बरेच मुद्दे मांडायचे, माझ्याकडे वेळ तितका नाहीये. मगाच आल्याबरोबरच विचारलं त्यांनी, मला जो वेळ दिलाय त्या वेळेच्या याच्यामध्ये मला मुद्दे मांडायचे. मी नेहमी आशीर्वचना करता जातो, पण यावेळेस ज्यांनी मला आमंत्रण दिलं ते सोपान दादा म्हणे दादा तुम्हाला पंच परिवर्तनही सांगायचंय. सांगतोच आम्ही. सामाजिक समीरसता मी कितीतरी उदाहरण देऊ शकतो. अरे आम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळते आमची संस्कृती मोठी आहे, पण आम्हाला त्या संतांची चरित्र वाचावी वाटत नाही. पिके पाहिल्यानंतर लक्षात येते का पिंडीवर दूध टाकू नका. मग एकनाथ महाराजांचं चरित्र वाचायला का लाज वाटते आम्हाला? का लाज वाटते? आज तो आपण त्या जिल्ह्यामध्ये आहो की ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे चर्मदृष्टी नव्हती पण ज्ञानदृष्टी असणारे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्यांनी 134 ग्रंथ लिहिले. कधी वाचायचे आम्ही? नाही वाचणार आम्ही. कशा करता लिहून ठेवले त्यांनी? ते महाराज तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला बोलावं लागते. तुम्ही बघा रामायण महाभारत कोणा करताय? त्या रामायण महाभारतातल्या कथा ऐकल्यानंतर जर शिवछत्रपतीला हिंदवी स्वराज्य बनवण्याची प्रेरणा निर्माण होते तर ते स्वराज्य टिकवण्याची प्रेरणा आमच्यामध्ये जागृत होण्याकरता आम्हाला सुद्धा रामायण महाभारतामध्येच जावं लागेल. नाही, आमच्या कथा म्हणजे तो ऑर्केस्ट्रा झाल्या. आमच्या हिंदूंना तर आमच्या उत्सवामध्ये गाणे कोणते वाजवावे याची अक्कल राहिली नाही. मी ते गरब्याचे काही ते व्हिडिओ पाहिले. मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. हा कोणता गरबा आहे? आणि या नाचायला तयारच आहे. या घरात माणसाला नाचवतात आणि गरब्यात जाऊन कशावरही नाचतात. मी विनोदासाठी बोलतोय असं समजू नका. मी काही जोकर नाहीये. कशासाठी बोलतोय आम्हाला कळत नाही. आम्ही स्वतःच आमच्या देवी देवतांचा अपमान करतोय, आम्हाला लाज वाटत नाही. माझी मुलांना सुद्धा विनंती आहे, आमचे धार्मिक उत्सव हे आमचा धार्मिक गौरव वाढवणारे असले पाहिजे. मग सर बोलून गेले की आम्हाला गाणे कोणते आवडावेत. गणपतीच्या पुढे मैं हूं डॉन, डॉन म्हणून काय देश लुटायला लावता का? आम्हाला डॉन बनवणारे गणपतीचे उत्सव नकोत. आम्हाला हिंदवी स्वराज्य टिकवणारे गणपतीचे उत्सव पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. याच्याकरता ज्यांनी गणपती सार्वजनिक केला त्या लोकमान्य टिळकांचे विचार टिकवणारा गणेश उत्सव पाहिजे. आज आम्ही केवळ मनोरंजनामध्ये गुंगाव. ही सामाजिक समरसता जोपासली हो. आज देश तोडल्या जातोय जातीपातीच्या नावावर. महाराष्ट्रातही फार काही ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे. महापुरुषाचा उपयोग स्वतःचे स्वार्थ साधण्याकरता होतोय. कोणाच्या मागे गेलं पाहिजे याची अक्कल आपल्याला नाही. आज आमच्याच देशातले लोक आमच्याच वृत्तीचा वापर करून आमचंच हास्य करतात. आम्हाला त्याची जाणीव नाही. स्वबोध मी बोललो, सामाजिक समरसता बोलतोय. अहो आम्ही आरोप केले पण आम्ही नाथ महाराजांचं चरित्र वाचलं नाही. त्या नाथ महाराजांना स्वतःच्या पितृपक्षाकरता जे अन्न केलेलं होतं ना ब्राह्मण भोजा करता, ते हरिजनाच्या पोराला खाऊ घातलं.
ते हरिजनाचे पोरं घराच्या बाहेर उभे होते, त्यांना वास आला आणि वास आल्यानंतर नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये दया करुणा प्रगट झाली. त्या ब्राह्मणांनी वाईट टाकलं, पण तरीही नाथ महाराजांनी विचार केला नाही. नाथ महाराजांनी विचार केला, या पोरांना बिचाऱ्यांना कोण खाऊ घालते, हे आम्हाला दिसत नाही. कुठे गेली ती चरित्र, कुठे गेलंय सांगा ना. आम्ही या देशामध्ये राहतो, पण या देशाकरता आम्ही काहीतरी केलं पाहिजे. मी मग जपानचं उदाहरण बोलून गेलो. बाबा आमटे यांचा नातू आशिष आमटे जपानमध्ये गेलेला होता आणि जपानमध्ये रेल्वेमध्ये जात असताना त्यानं एका माणसाला पाहिलं. तो माणूस सुई दोरा घेऊन ती फाटलेली सीट जी आहे ना ती शिवत होता. आशिष आमटेनं त्याला विचारलं, म्हणे का रे ही सीट तुझ्यामुळं फाटली का? म्हणे नाही. मग का शिवतोय? त्यानं सांगितलं, कोणी दुसऱ्या देशातला व्यक्ती आला आणि आमच्या देशातल्या रेल्वेची सीट फाटकी आहे, याच्यामुळं आमच्या देशाचा अपमान होईल, नाव कमजोर होईल, याच्याकरता मी शिवतोय. आपली काय परिस्थिती आहे? आमच्या मंदिरातली गिलास सुद्धा साखळीनं बांधून ठेवावे लागतात. मी हसण्याकरता बोलतोय असं समजू नका. मी तुम्हाला 2, 2.5, 3 घंटे बोलून तुम्हाला हसवू शकतो, तो माझा पिंड नाही आहे. मी कशा करता शब्द वापरतोय, माझ्या शब्दाने केवळ प्रभावित होऊ नका बरं. हा धोका असतो, हे कौशल्य आहे. माझ्या शब्दाच्या मागची करुणा जी आहे, माझ्या शब्दाच्या मागचा कळवळा जो आहे, त्या कळवळ्याला जाणून घ्या. मला फार वाईट वाटत. मी जेव्हा काका मी हे पोरांकडे पाहतो ना, मी ब्रह्मचारी असून सुद्धा यांच्या मायबापाला जितका कळवळा येत नसेल ना तितका मला वाटतो. 2:30 आणि 3 वाजता आमची हे पोरं, मी जेव्हा कीर्तनाहून जातो, हे चौकात बसलेले आहेत. कुठे गेले त्यांचे मायबाप? आणि वरून आम्ही ओरड काय करतो, महाराज लोकांनी आता व्यसनाधीनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही कोणाकडे दिलं पाहिजे? शिवछत्रपती जन्माला यावा, पण आमच्या घरामध्ये नाही, पलीकडच्या करता 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 देश संपला ना. आता काय समुद्रात घालता का त्याला? स्मारक समुद्रात बनवा हे ठीक आहे, पण विचार, आमचे अंतःकरण इतके कोरडे झालेत. पुन्हा आम्हाला गुलामगिरीमध्ये जायचं आहे का? पुन्हा गुलामगिरीत जायचंय? आज इथे तुम्ही बसलेले आहात, हनुमंतरायाचं प्रांगण आहे. याच प्रांगणामध्ये मला आठवण करून दिली, मग मी नंदू भाऊकडे बसलो होतो तेव्हा, की महाराज तुम्ही इथेच काल्याच्या कीर्तनासाठी आले होते. दुसऱ्यांदा बोलतोय इथून, आणि हे बोलत असताना आणि तुम्ही सगळेजण इथं आपण एक आहोत. आज इथून उठण्यापूर्वी आमच्या मनामध्ये हा विषय असला पाहिजे, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही माळी आहोत, आम्ही वंजारी आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही मारवाडी आहोत, आम्ही गुजराती आहोत, हे सगळं ठीक असेल, पण आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदू आहोत. पण आमचं हिंदू फक्त मंदिरापुरतं आहे. आमचं भारतीयत्व फक्त त्याच्यावर लिहिण्यापुरतं आहे. आमचं भारतीयत्व जर वेस्ट इंडिजला हरवून आपण जर सेमीफायनल मध्ये गेलो तर फटाके फोडण्यापुरतं आहे. आमचं भारतीयत्व 364 दिवस झोपलेलं असते, पण 19 फेब्रुवारीला जेव्हा शिवजयंती येते तेव्हा बॅनर लावून, फ्लेक्स लावून, डोक्यावर मस्त भगवे फेटे बांधून मस्त ताल धरतानाच आमचं भारतीयत्व आणि हिंदुत्व जागं होते. बाकीच्या दिवशी ते झोपलेलं आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमचं देशप्रेम उफाळून येते आणि बाकीच्या दिवशी मात्र आमचा देश कुठं खड्ड्यात चाललाय याच्याकडे आमची काही काळजी नाही. हा देश आम्ही सांभाळतोय. हा एकमेव देश आहे ज्या देशानं आपल्या जन्मभूमीला आई म्हटलं.
आज आमच्या मुलांना आम्ही जेव्हा बालसंस्कार घेतो ना, तेव्हा शिकवलं जाते की देव बाबा जमिनीवर जेव्हा पाय ठेवतो ना, पाय ठेवत असताना त्या भूमीचं दर्शन घे, कारण ती तुझी आई आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादपर्श समस्वमे. आणि या भारत भूमीचं आम्ही काय करतोय? आमच्यामुळं त्याचा गौरव वाढला नाही तर काही फरक पडणार नाही, पण याची माती नाही झाली पाहिजे. आमच्या वारकरी संप्रदायातले एक ज्ञानसूर्य व्यक्तिमत्व, माझ्यावर प्रेम असणारे भगवानगडाचे महंत आदरणीय नामदेव महाराज शास्त्री, हे जेव्हा माऊलीच्या मंदिराकरता एक केमिकल पाहण्याकरता जपानमध्ये गेले, तेव्हा जपान मधल्या लोकांसोबत त्यांचा संवाद झाला. कदाचित तुम्हाला हे काल्पनिक वाटेल, पण हे खरं आहे. ऐका, पर्यावरणाकरता ते लोक काय करतात, देशाकरता ते लोक काय करतात, आणि आपण काय करतोय. ऐका, फार महत्वाचं आहे. तिथे रस्त्यावर हरण फिरायला येतात आणि त्या फिरणाऱ्या हरणांना लोक बिस्किट टाकतात. पण तिथे एक पद्धत आहे, तिथे दुकानामध्ये दुकानदार नसतो. जे लोक आहेत ज्यांना घ्यायचं असेल ते पैसे टाकतात, जे असेल ते घेतात आणि निघून जातात. दुकानदार नसतो. आता याच्या पुढचं नवल आहे का थोडस. ते जे हरण आहेत ना, ते हरण फक्त लोकांनी फोडून टाकलेले बिस्किटच खातात. त्या दुकानात असलेल्या बिस्किटच्या पुड्याला तोंड लावत नाही. हे काही मी केवळ विषय रंगवण्याकरता बोलतोय असं समजू नका. त्या देशातल्या लोकांनी जनावराला सुद्धा असे संस्कार दिले की त्यांना हरामाचं पाहिजे नाही. काय आमचा देश मजबूत होईल. माझ्या गावातला एक फार मोठा श्रीमंत आहे, धान्याचा व्यापारी आहे. मला म्हणे, महाराजजी मैंने भी घरकुल ले लिया. तुला खाडच पडली होती. तुला खाडच होती. खूप इस्टेट आहे त्याच्याकडे, 7 पिढ्या पुरतील त्याला. आमच्या गावचा ग्रामपंचायतचा मेंबर आहे. तो म्हणे, जे मोदीजींमुळे जे संडासचे पैसे भेटून राहिले ना, 12-12 हजार रुपये, मी माझ्याच कुटुंबामध्ये 4 घेतले. बरं, हे म्हणत असताना लाजही वाटत नाही, अभिमानानं सांगतात. मी त्याला म्हटलं, का रे, तुला काही वाटत नाही का असं करतो? म्हणे, आता सगळेच जण देश खाऊन राहिले तर. म्हटलं, मग तूही खाऊ लागतो. आपल्याला काय करावं लागते, ही देशाच्या पुढची सगळ्यात मोठी समस्या आहे. आपण या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे स्वयंसेवकाला शाखेच्या माध्यमातून शिकवलं. हा देश माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे. ज्या महापुरुषांनी आयुष्य झिजवलं, वयाच्या 19व्या वर्षी या राष्ट्राकरता प्रयत्न करणारा, ज्याला शहीद भगतसिंग सुद्धा गुरु मानत होते. 19 वर्ष वय असते का हो? आम्हाला कधी कळेल? बरेच लोक जे असतात ना, ते लोक म्हणतात, महाराज तुम्ही आता आम्हाला सांगता आमचे केस पांढरे झाले. अरे पण केस पांढरे होऊन फायदा काय झाला? ते केस कशामुळे पांढरे झाले? ते वयामुळे पांढरे झाले. पण देशाकरता काय केलंय तू? समाजाकरता काय केलंय तू? राष्ट्राकरता काय केलंय तू? काही आम्हाला घेणं देणं नाही. आज फार मोठ्या समस्या आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या समस्या आहे. अभ्यास झालाय ना, अभ्यास असं सांगते 33% जागा ही जंगलाकरता असली पाहिजे. 2000 मध्ये जेव्हा सर्वे झाला तेव्हा ते दाखवून राहिले की फक्त 21.3% जागा ही अरण्याने घेतलेली आहे. अजून तो 9%चा गॅप 2000 मधला आहे. आज 2025 आहे, तो गॅप वाढलाच असेल. प्रत्येकाचा जेव्हा अग्निसंस्कार होते त्याला इंधन लागते, पण ते इंधन त्याच्या अग्निसंस्काराकरता होत आहे. पण या देशामध्ये असे बरेच लोक जन्माला आले का ज्यांनी आयुष्यामध्ये कधी झाड लावलं नाही.
सोप्या सोप्या गोष्टी. पर्यावरणाकरता काय केलं पाहिजे. आम्हाला संस्कारच उलटे दिले. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आमच्या गावावरून ती शकुंतलाची रेल्वे जायची. तर आम्ही काय करायचो देशमुख सर, त्याच्या पुढे गोटे ठेवायचो. कशासाठी? रेल्वे पलटली पाहिजे. हे आमच्या बुद्ध्या. रेल्वे पलटली पाहिजे. बरं असं का वाटायचं? सोबतचे तसेच ना, म्हणजे आमच्या सोबतचे तसे म्हणून त्यांना रेल्वे पलटली पाहिजे हे वाटत होतं. आणि शिवछत्रपती सोबत जे होते त्यांना वाटत होतं देशावर आपली सत्ता असली पाहिजे. आमचे मित्र कोण आहेत? कोण आहेत? याचाही विचार करावा लागेल. कुटुंब प्रबोधन नावाचा एक विषय पंचपरिवर्तनामध्ये आलाय. कोणासोबत आम्ही बसतोय? आज फार मोठ्या समस्या आहे. सगळ्यात मोठी समस्या लव जिहादची समस्या आहे. का होतंय हे? का होतंय? आमच्या संवेदना हरपल्या. आम्ही चुकीच्या गोष्टीवर पैसे खर्च करायला तयार आहे, पण आमच्यातला जो दुर्बळ घटक आहे त्या दुर्बळ घटकातल्या मुलींना हेरून जेव्हा हे मूर्ख लोक, ज्यांच्या रक्तामध्ये अन्याय अत्याचाराचे संस्कार आलेले आहेत, जेव्हा हे आमच्या आई बहिणीचं अपहरण करतात, त्यांना प्रलोभन दाखवतात, तेव्हा त्यांना वाचवण्याकरता आम्ही काय करतोय? मी त्या दिवशी एका राम मंदिराच्या शिलान्यासाकरता गेलो होतो दारव्याला. आणि तिथं गेल्यानंतर मला तिथं एका जणानं सांगितलं, आमच्या गावामध्ये आमच्या पोरांनी दुर्गा देवीच्या विसर्जनाकरता 4.5 लाख रुपयाचा डीजे आणला. पण त्याच दुर्गा उत्सव मंडळातला एक पोरगा 3 महिन्यापासून दवाखान्यामध्ये भरती आहे, पण त्याच्या उपचाराकरता त्यांनी 1 रुपया सुद्धा वापरला नाही. कुठे गेली आमची संवेदना? कुठे गेली? जो तुमच्या खांद्याला खांद्या लावून तुमच्या सोबत काम करण्याकरता तयार होता, त्याच्याकरता 1 रुपया खर्च करावा अशी तुमची इच्छा होत नाही. त्या शिवछत्रपतींनी मावळे का जोडले? जेव्हा त्या जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद वाटला आणि त्या हिरोजी इंदुलकरला म्हटलं, म्हणे तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज काहीच नाही पाहिजे, फक्त एक काम करा, त्या ज्या पायऱ्या आहे ना त्या पायऱ्यावर एका पायरीवर माझं नाव लिहू द्या. हे लोक का जोडले हो? आम्ही कोणाला जोडतोय? आम्हाला व्यसनामध्ये ढकलणाऱ्या मित्रांना? स्वतःच्या मायबापाचं ऐकू नको हे सांगणाऱ्याला आम्ही जोडतोय? आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला आम्ही जोडतोय? वयाच्या 50 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्य आपल्या पुढे उभं केलं, त्याच्यातली 10 वर्ष बालपणातली सोडून द्या, त्याच्यातली 10 वर्ष राज्यकारभारातली सोडून द्या, 30 वर्षामध्ये 750 वर्षाच्या गुलामगिरीच्या खुणा पुसणार एक रत्न आपल्यामध्ये जन्माला आलं. आणि आम्ही त्यांची तुलना, ज्याने 75,000 हिंदूची कत्तल केली, 30,000 नायरांची कत्तल केली, अशा लाखो लोकांना मारणाऱ्या टिपू सुलतान सोबत जर आम्ही त्याची तुलना करत असेल तर आमचं रक्त काय गोठलं का? ज्या रामाचा आदर्श आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये भरलाय, त्या रामाला जेव्हा मांसाहारी म्हटलं जाते तेव्हा लोक म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे गेला, विश्व हिंदू परिषद कुठे गेली, बजरंग दल कुठे गेला? यांनी ठेका घेतलाय का? आपण काय करायचं? आम्हाला जातीपातीसाठी मोर्चे काढता येतात. आम्हाला इतके मोठे मोठे पगार असल्यानंतरही पुन्हा काम न करता पगार मिळावा याच्यासाठी मोर्चे काढता येतात. पण आमच्या महापुरुषांचा जेव्हा अपमान होतो तेव्हा कोणी मोर्चा काढला? जेव्हा राम मांसाहारी आहे असं बोलल्या गेलं, कोणी मोर्चा काढला? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाचं कार्य सारखंच आहे असं म्हटलं गेलं तेव्हा कोणी मोर्चा काढला? हे जाऊ द्या, या लोकांना आकला नाही, पण ज्यांचा वंश चांगल्या याच्यात झाला त्यातल्याही एका माणसाने मी त्या दिवशी एक शब्द वापरलं की छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श टिपू सुलतानने घेतला होता, हे शब्द वापरावे. आमच्या रक्तामधले हिंदवी स्वराज्याचे संस्कार काय
हे शब्द वापरत असताना वाईट वाटते. हे व्यासपीठ फार जबाबदारीचं आहे. मला काही प्रक्षोभक बोलून किंवा परखड बोलून मला तुमच्या मनामध्ये स्थान मिळवायचं नाही. माझा एकच हेतू आहे, एकच हेतू आहे. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही निर्भीड बोलता. अरे जो निर्दंब असतो, जो निर्मळ असतो, जो निष्काम असतो, तोच निर्भीड असतो. एवढा मोठा अफजल खान समोर उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना भीती वाटत नाही. त्यांना माहित आहे माझ्या मागे आई भवानी उभी आहे. त्यांना माहित आहे माझ्या मागे रायतेश्वराचा महादेव उभा आहे. त्यांना माहित आहे माझ्या मागे जगदीश्वर ज्याचा मी रोज दर्शन घेतो तो उभा आहे. आमच्यावर का कृपा होत नाही? आमचं रक्त काय गोठलंय का? 40 दिवसापर्यंत ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शरीराचे तुकडे 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 होत गेले तरी सुद्धा त्यांनी खच खाल्ली नाही. आणि जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करत असताना तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आई तुळजाभवानीची मूर्ती फोडत होता, तेव्हा त्याच्यामध्ये जे सरदार होते त्याच्यामधले 6 सरदार हिंदू होते. त्यांचं रक्त काय गोठलं होतं का? जी आमची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीची मूर्ती फोडत असताना हे लोक शांत बसलेले आहे. आम्ही कधीपर्यंत शांत बसायचं? आम्ही पुन्हा वाट पाहतोय की पुन्हा शिवछत्रपतीचा जन्म व्हावा. आम्ही पुन्हा वाट पाहतोय आमचा संभाजी महाराजांचा जन्म व्हावा. आम्ही पुन्हा वाट पाहतोय की कोणीतरी लोकमान्य टिळक जन्माला यावे. अरे मला फार खंत वाटते कधी कधी. आता 3 दिवसापूर्वी मी शतक पिक्चर पाहायला गेलो होतो. देशमुखजी आमच्या यवतमाळला जिल्ह्याचं ठिकाण आहे. 9 वाजताची वेळ होती, संध्याकाळचा शो होता. आणि ज्या संघटनेनं राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रीती, राष्ट्रनीती, शिस्तमय जीवन, राष्ट्रभक्ती करता जीवनाचं समर्पण याच्याकरता आयुष्य झिजवलं, त्याच्याविषयीची एक साधारण माहिती आमच्याकडे यावी याच्याकरता चित्रपट बनला. आम्ही 5 लोक गेलो होतो. त्या 5 लोकांनी तिकीट काढली म्हणून शो सुरू झाला आणि 5च लोक होतो, नंतर कोणी नाही आलं. आम्ही एकीकडे स्वभाषा स्वसंस्कृती सांगतोय आणि त्याच वेळेस ज्यांच्या शरीरामध्ये हिंदू धर्माचं रक्त आहे ते लोक मात्र भाषा संस्कृती याला विसरतात. आज आमची कर्तव्य जागृती सुद्धा झाली पाहिजे. त्या पंचपरिवर्तनामधला एक विषय आहे राष्ट्रीय कर्तव्य जी आहेत. या देशामध्ये एक फार मोठं फॅड लागलंय, हातामध्ये संविधान घेऊन फिरायचं आहे. ते ठीक आहे, आमचा देश संविधानानं चालतोय, पण संविधान केवळ हातात असून चालणार नाही. त्याच्यामध्ये जी सूत्र आहेत, जी तत्व आहेत, त्याचं पालनही करावं लागेल. आम्हाला सगळ्यांना करावं लागेल. आणि या देशामध्ये एक फार मोठा गैरसमज पसरवण्यात गेलेला आहे की बाबा तुम्ही जर कोण्या तरी धर्माचं आचरण करता, तुम्ही जर कोण्या धर्माचा अभिमान बाळगता तर तुम्ही कोणीतरी एका विशिष्ट परंपरेचे आहात. या देशानं कधी कोणासोबत विरोध केला नाही. अविरोध तत्वानं जगत समन्वय साधणं याच्याकरता या जगानं प्रयत्न केला. म्हणून जेव्हा बांगलादेशामध्ये अत्याचार झाला ना, जी हसीना माई होती ती कुठे आली लपायला? का आली भारतामध्ये? तिला माहित होतं मी इथं सुरक्षित आहे. जिथं एवढा अत्याचार झाला तिला माहित आहे मी इथं सुरक्षित आहे. पण या देशाचा एक उपराष्ट्रपती म्हणतो की आम्हाला भारतात सुरक्षित वाटत नाही. काय करावं? काय करावं सांगा? आम्हाला काही नाही. आमचं काय आहे, सकाळी उठायचं, तोंड धुवावं वाटलं तर धुवायचं, नाही धुवावं वाटलं तर बेड टी प्यायचा, थोड्या वेळानं चर्चा करायची. आपल्या भारताचं कसं होईल रे? पहिले तर हे घातले पाहिजे चुलीत,
काय कामाचे? कसं होईल देशाचं, कसं होईल देशाचं? काळजी तर इतकी दाखवतात का असं वाटते का बस यांच्याच अंतःकरणात सगळं देशप्रेम आहे, आणि पण देशासाठी करायला काही तयार नाही. आमचं गाव 11,000 लोकसंख्येचं गाव आहे, पण कीर्तना करता 50 ते 60 लोक येतात. मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संस्कृती, संस्कार, समन्वय, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याचा पूर्ण भारतभर आम्ही प्रचार करतोय. सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, हे सगळं का करतोय? देश जोडल्या जावा, राष्ट्र जोडलं जावं, माणूस जोडल्या जावा. जोडल्या जातोय का? देशासाठी आमची काही कर्तव्य नाहीत? नाही. कशा करता हिंदू संमेलन, कशा करता ही सगळी मंडळी आली आहे, कशा करता या सगळ्या लोकांनी इतका अट्टहास केलाय? आमच्या अंतःकरणामध्ये याच्याविषयी काही संवेदना नाही. या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून हा भारत मजबूत व्हावा, याच्याकरता सामाजिक समरसता, आम्ही प्रत्येकावर प्रेम करावं, हे आम्हाला शिकवलं गेलं. अरे एकमेव हिंदू धर्म आहे, ज्या हिंदू धर्मानं सनातन परंपरेनं सांगितलं सर्वे भवन्तु सुखिना, हिंदू भवन्तु सुखिना नाही म्हटलं. आज आमची आरती झाल्यानंतर आम्ही घोषणा देतो विश्व का कल्याण हो. आज काय बाहेर तुम्ही बघा ना, काय झालंय काल. देश अशांत आहे, आणि अशांत असणाऱ्या देशामध्ये आम्ही घरामध्ये बसून शांतीमध्ये राहतोय. त्याच्याकरता आम्हीही काहीतरी केलं पाहिजे. आमचा देश, आमच्या सीमा ज्या आहेत त्या जवानांनी सुरक्षित केलेला आहे, पण आतमध्ये असणारा जो देश आहे, जो पोखरत चाललाय, त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? आज ही तरुण मुली बसलेल्या आहेत, यांचं भविष्य जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर कोण यांचा वाली आहे? आज आमची ही तरुण पिढी मागे उभी आहे. ज्या पंजाबमध्ये भगतसिंगाचा जन्म झाला, त्याच पंजाबमध्ये आज ड्रगनं संपूर्ण पिढी पोखरल्या चालली. कोणी याच्याकरता कार्य करायचंय? याच्याकरता हे पंचपरिवर्तन गरजेचं आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध, कुटुंब, कुटुंबाचा आदर्श, कुटुंबाच्या माध्यमातून एकमेकांसोबत समन्वय आणि नागरिक कर्तव्य, या सगळ्या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून आम्हाला हा भारत मजबूत करायचा आहे. म्हणून आज या विशाल हिंदू संमेलनाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय. मी 5-10 मिनिटं जास्तही घेतली, थांबायचंय आता, पण फक्त शब्द थांबवायचे, कृती वाढवायची आहे. सगळ्यांनी एकदा हात वर करा. बाल्कनी वगैरे सगळीकडे बसलेले करा. व्हिडिओ वाले व्हिडिओ काढा. आमचे सोपान दादा मार्केटिंग फार चांगलं करतात बरं, फार चांगलं. त्यांनी युवा व्याख्याता असून फार चांगलं त्यांनी, त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आलाय. सगळ्यांनी एकदा माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे, आज इथून द्यायचा जो आवाज आहे, तो आवाज केवळ घोषणा म्हणून द्यायचा नाही आहे, तर या माध्यमातून या राष्ट्राकरता आमची कर्तव्य जी आहेत, या राष्ट्राकरता आमचा सेवाभाव जो आहे, या राष्ट्राकरता आम्हाला समर्पण करायचं आहे. या हिंदू धर्मानं आम्हाला वाहवा करून दिली, या हिंदू धर्माकरता आम्हाला हे आमचं स्वाहा करायचं आहे. म्हणून सगळ्यांनी भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय भवानी, जय भवानी. हात खाली घ्या म्हणावं नाही लागत. अरे एक राहिलं ना, ज्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकलं, त्याच नाव घ्यावं लागेल. हर 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 हर. इथेच
पुनश्च एकदा संपूर्ण समिती त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अशीच ही हिंदू एकता, हे हिंदू संघटन हे जर असंच मजबूत होत चाललं तर आपण संघटित हिंदू समर्थ भारत याच्यापर्यंत जाणार आहोत. आणि त्याच्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी संघटना ज्यानं स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केली, आपण सगळ्यांच्या वतीनं मंगल कामना करू. या संघटनेच्या सगळ्या स्वयंसेवकांना शक्ती, सामर्थ्य, प्रेरणा सगळं मिळावं आणि यांच्या माध्यमातून हा देश मजबूत व्हावा. आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी 2047 साली विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय. ते स्वप्न केवळ एका माणसाचं नाही, 140 करोड हिंदूंचं आहे. आणि त्या सगळ्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आपापलं योगदान द्यायचं आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि कदाचित काही मुद्दे पुन्हा ऐकायचे असेल तर युट्यूबला अपलोड होईल. विशाल महाराज बडे या नावानं चॅनल आहे. इंस्टाग्राम, फेसबुकला सुद्धा भरपूर. आणि जवळपास 12 ते 13 हिंदू संमेलन आहेत. अजून समोर 6-7 होणार आहेत, ते सुद्धा येणार आहेत. अजून काही चांगले वेगवेगळे विषय या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आज झालेलं हे वाघपुष्प जे आहे ते भारत मातेच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. जय श्रीराम. धन्यवाद. या ठिकाणी श्रद्धेय महाराजांनी संघटित हिंदू समर्थ भारत ही संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. खऱ्या अर्थाने संघटित हिंदू समर्थ भारत हा विचार हिंदू समाजाच्या एकतेवर आणि राष्ट्राच्या बळकटीकरणावर भर देतो. याचा अर्थ असाच की जेव्हा हिंदू समाज जातीपातीचे भेद विसरून संघटित होईल तेव्हा राष्ट्र